श्याम्या ए शाळक्या, काय रे तू इकडं कस काय? अरे तुलाच भेटायला आलो लेका. होय, मला माहित होतं तू इथं असणार आहेस ते. अरे आज कॉलेजमध्ये रोज डे आहे. मग डे रोजच असतो. अरे रोज डे म्हणजे गुलाबाचं फूल देण्याचा दिवस असतोय. म्हणजे आपल्याला जी व्यक्ती आवडते की नाही तिला आपण गुलाबाचं फूल द्यायचं असतंय. होय, मग तू कुणाला देणार आहेस का? मी देणार आहे. शान्या माझी शाळा घ्यायला लागलायस वे तू. आधी सांग तू कोणाला देणार आहेस गुलाबाचं फूल? अयो, मी कशाला कुणाला देऊ? अरे एखादीला गुलाब देण्याची डिरिंग होईस तवरच गुलाबाचा गुलकंद होतो अशी तारा आहे रे आमची. नाही कोणतरी आवडत असेलच की. सांग की नाही सांग की. सांगू? शारदा. शारदा दिसायला भोळा आणि माझ्या वालीवरच डोळा. काय? मी काय म्हणतो, आज रोज डे का नाही सांगून टाक की तिला. सांगून? आईला स्वप्नात सुद्धा आय लव्ह यू म्हणायची डिरिंग नाही रे माझी तिला. बरं राहिलं चिठ्ठीत तर सांगशील. चिठ्ठी? लेका विचारानच हात थरथरायला लागला माझा. तू जर चिठ्ठी नाही ना दिली तर दुसराच कोणतरी मिट्टी मारल तिला. चालेल का तुला? नाही चालणार. आता एक काम करतो, मी चिठ्ठी लिहितो आणि तू मला सांग. हो ले. प्रिय शारदा, काय तुझा चेहरा, काय तुझे डोळे, तेरे चेहरे पे दो आँखियों के पहरे, तुझ्या मोकळ्या केस सांभारात जीव गुंतवा. बघू. सांभार नाही रे, संभार. संभार असतो ना. अच्छा. तुझ्या मोकळ्या केस सांभारात जीव गुंतवाव असं वाटतं. तुझ्यावरनं आयुष्य ववाळून टाकावं असं वाटतं. तेरे लिए ताजमहल बनाऊ. तू है यहाँ वहाँ, तू है मेरी मुमताज, मैं तेरा शाहजहां. शाहजहां. अरे कळणाऱ्याला कळत असते रे. बर तुझा श्याम सावंत. आता टाकली. आता ताक कशाला पाहिजे तुला? ताजा कलम रे. ताजा कलम. लेका मास्तरच होणार आहेस तू. तुझा जर होकार असेल तर मला ह्याच ठिकाणी भेटायला ये. नदीच्या काठी. बघू दे. आता ही चिठ्ठी लगोलग तिला नेऊन देतो. पहिल्यांदाच केलं रे असं. पहिल्यांदा शेवटच नाही. म्हणजे आता होकार देणार ना तुला ती. चल येतो. शाळक्या काय करशील रे माझं? तुझं सांगताच येत नाही गाड्या. आणि माझ्या वतीनं एक गुलाबाचं फुल दे तिला. देतो. शारदा, श्याम सावंत चिठ्ठी दिल्या. श्यामने चिठ्ठी? देवा, पहिल्याच वेळेला मी असं काहीतरी केलंय. पहिल्यांदाच फायनल होऊ दे. कसं वाटेल शारदाला? माझी तर छाती दडदड दडदड करायला लागली. देवा देवा, श्याम, हे काय आहे? नाही म्हणजे ते रोज डे असल्यामुळं मला जे मनात वाटलंय तुझ्याबद्दल ते लिहिलंय मी. हे तुला मनात वाटलं? काय तर म्हणे, काय तुझे ओठ, चेहरा तेरा चिकना, एक डोळा हेकना आणि किधर भी देखना. क्या पुढं ऐक. मुमताज सारख्या नाकावरती मधुबालेचा तोरा, तोंडाला इतकी पावडर की कॅरम बोर्ड तरी बरा. अयो मी नाही. मन मी नाही. आणि पुढं ऐक. तेरे साथ कौन शादी करेगा यार, ये तो बड़ी गलती है. कौन ताजमहल बांधेगा यार, यहाँ मुमताज रोज बदलती है. नाही मी नाही सांगितलं हे. सांगितलं काय? मला काय झालं, रोज डे म्हणून शेळके मला म्हणला तुझ्या आवडीचं जे कोणी असेल त्याला म्हणला लिहावं लागते चिठ्ठी. म्हणून मी त्याला सांगितलं आणि तो लिहित होता. हे माझं हस्ताक्षर नाही. हे बघ माझं हस्ताक्षर. हे बघ असं आहे आणि हे शेळकेच आहे. नाही त्याने काय आहे, मी खेड्यातनं आलो म्हणून मला येडा बनवायचा प्रयत्न केलाय. मी कशाला असं लिहिन? मला तू किती आवडतीस, माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून मी हे बघ कसा बघायला लागलाय तिकड नानी. शेळके? ते बघ पळतोय. शेळके थांब.
शेळके हं? असा लांब उभा का? तुला गुलाब नकोय? अरे आज रोज डे आहे. हवाय. हवाय ना? कोणता हवाय? म्हणजे पिवळा फ्रेंडशिपचा की लाल प्रेमाचा? लाल चालतोय की. लाल चालतोय ना मग? हं. ते गुलाबाचं नंतर बघू, पण आधी तुझं थोबाड लाल करते. शेळके, सावंत, शारदा. हा. तुम्हाला सांगतो कॉलेजच्या दिवसापासून का नाही मी हिच्या माग हाय आणि ही ह्याच्या माग आहे. आणि हे चक्र असंच चालू आहे वर्षानुवर्ष. पण तुम्हाला सांगतो हे मला संपवायचंय बरं का. मला संपवायचं. हा संपवायचं म्हणजे काय करायचं? धावतो. शेळके वॉन्ट शारदा. वॉन्ट म्हणजे काय रे दादा? वांट म्हणजे पाहिजे. पाहिजे. नाही नाही, कसं आहे शेळके साहेब, एक मिनिट. खाडाखोट ठीक आहे, पण अशानं काम होणार आहे का? शारदा इज नॉट सो इझी. हे पहा, शी इज HARD. हार्ड म्हणजे काय रे भाऊ? अवघड आहे, कठीण आहे सांगणं. बरोबर आहे. आणि त्यात ती बाई माणूस. तुम्ही काय जोर जबरदस्ती केली तर हे पहा, एक गेलं N WAT. व्याट म्हणजे मराठीत काय रे भाऊ? वाट लागल. आणि मग शेळके साहेब तुमचं पद, प्रतिष्ठा, इज्जत, आबरू सगळं धुळीला मिळेल. आणि मग शेळके आणि त्रिकुटाला लोक कुठच्या नावानं ओळखतील माहितीये? हे पहा, HELKET. हेलकेट म्हणजे मराठीत काय रे भाऊ? हेलकेट म्हणजे हलकट. लय भारी मास्तर. ए काय सांगतो ते मुकाटानं ऐकायचं. आमच्या दोघांना बाजूला व्हायचं. मास्तर हाईस म्हणताना फळ्यावर समजावून सांगितलंय. जर तुझा तिच्याकडे बघण्याचा कोण नाही बदललास तर आम्हाला मात्र तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. कळलं का नाही? कळलं शेळके साहेब. आता परिगा बाहेर चटणं निघायचं. शेळके साहेब, तुमचं नष्टर नको आणि हे तुमचं डस्टर नको. हॅलो, काय झालं? डस्टर मग सांगायचं नाही का? त्याच्या याला ह्यांच्या. हॅलो शारदा, आपल्या संसाराचं फार छान स्वप्न बघितलंय मी. एक छोटस घर, मस्त कौलं टाकलेलं, बाहेर गिरू मारलाय, अंगणात अशी बाज. आणि त्या बाजेवर मी बसलीये, हातात सोन्याची सुई आणि चांदीचा दोरा घेऊन गोधडे शिवतीये. काय संसाराची स्वप्न बघतोस आणि ती पण गरीब? निदान ती तरी मोठी बघ की. त्याला इलाज नाही आता. कार माझ्या मास्तुरड्या, मास्तर गरीब असतो म्हणून? नाही नाही, मास्तर गरीब असतो ही द्विरुक्ती झाली. मास्तर हा गरीबच असतो. मग कशाला झालास मास्तर? मास्टर होने के लिए कौन आगे बढ़ना चाहता है शारदा? कोई दिल से मास्टर होता नहीं, उसे होना पड़ता है रे, होना पड़ता है. श्याम, बस झालं तुझं हे रडगाणं. श्याम, तुझ्या काही लक्षात येतंय का? बघ ना, इथे आजूबाजूला कोणीही नाही, फक्त तू आणि मी. समोर दूरवर जिथवर नजर जाईल तिथवर फक्त पाणीच पाणी. आणि अशा या एकांतात आपण दोघे असे बसलोय, हातात हात गुंफून, नजरेत नजर मिसळून प्रेमानं पाहतो एकमेकांकडे. तुझा असा चंद्रासारखा सुंदर चेहरा, काळे भोर डोळे, लाल सुटूक ओठ, त्याच्यावरनं असा हात फिरवला तरी अंगभर रोमांच उभे राहतील असं वाटतं. तुझे असे सुंदर केस, असं वाटतं तुला जवळ घ्यावा आणि नको ना. खांडेकर तुझ्यासारखाच मी पण वाचलाय. निस्ती बडबड होय ग, आणि करायला गेलो तर नको नको नको. पण आता टाइम बदललाय आपला. उद्या लग्नानंतर काय करशील? जेव्हा आपण हनीमूनला जाऊ तवा लाजली.